कणकवलीच्या रणसंग्रामाला सुरुवात झालेली आहे। 15 वर्षानंतर सुद्धा कणकवली नगरपंचायतच्या समस्या ज्या आहेत, अगदी नागरी समस्या, त्या अजूनही देशात आहेत। कणकवली नगरपंचायतीचा महासंग्राम सुरू झालेला आहे। या निवडणुकीकडे अख्ख्या महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे आणि त्याच्यात खडदे पडल्यामुळे मुलांना पण त्रास होतोय, शिगा निघाल्यामुळे गाड्यांना त्रास होतोय। खूपचा बाहेरचा उमेदवार आणून उभं केल्याच्या नंतर आम्हाला त्याचा उपयोग होत नाही, त्याच्यामुळे इथल्या लोकल उमेदवार असलं तर ते त्याच्यात चांगलं। कारण हे गटाराचं जर पाणी सरळ नाही गेलं तर हे पाणी जाणार कुठे? निवडून आल्यानंतर प्रत्येक वाढला तरी प्रत्येक नगरसेवकाने भेट द्यावी ही आमची अपेक्षा आहे। ड्रेनेजचा प्रॉब्लेम काढायचा आमचा हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे। जी आपल्या रस्त्याच्या कडेची जी गटारं आहेत ती ओव्हरफ्लो होतात आणि जी गटार घाण आहेत त्यात जनावरं पडतात, माणसं पडतात। तर बेकरीवाले, हे भाजीवाले, फळवाले हे नाहक हे देतात, कॅरी बॅग वगैरे वापरून त्याचं प्रदूषण करतो। मुख्य पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या दुर्लक्षित झालेल्या आहेत। महत्त्वाचा प्रश्न व्यापारी बाजारपेठ कणकवलीची असल्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त पार्किंग, शौचालय या गोष्टींकडे आणि ड्रेनेजची व्यवस्था। आमच्या घरात दारासमोर पाणी आहे ड्रेनेजचं, वास वर तर येतो घरात, त्याच्यानंतर आजार तर आहेतच, ते सर्दी खोकला ताप मुलांना होतोच या पाण्यामुळे। कारण की ड्रेनेजचं इथे पाणी अडल्यामुळे विहीर बाद गेली आहे आमची पहिली, विहिरीचं पाणी पूर्णपणे खराब आहे। पाण्याचा प्रॉब्लेम खूपच आहे, त्यामुळे ते पाणी ना लहान मुलांना पण आम्ही देऊ शकत नाही पिण्यासाठी। त्यामुळे आजार पण म्हणजे ताप वगैरे, डिसेंटरी वगैरे लहान मुलांना होते। त्या सोसायटीत त्याचं पाणी आमच्या दारातच येऊन इथे थांबतं। ड्रेनेजचा मोठा प्रश्न हे जे रस्त्याचं आहे, सध्या नियोजित जे गटरचं काम चाललेलं आहे, एवढं त्यांचं नियोजन नसल्यामुळे ह्या गटराचा जो 1 कोटी रुपयाचा निधी नगरपंचायतचा जवळजवळ वाया गेलेला आहे। त्यांनी गेल्या वर्षी आमची कणकवलीकरांची काही नावं बोर्डावर इथे नाक्यावर लिहिली। ह्याच्यापूर्वी आम्हाला नगरपंचायत 110ची नोटीस देत असायची, पण नगरपंचायत म्हणजे आम्ही गरीब लोक असल्यामुळे थकबाकी काही वेळा राहायची त्यांची। त्यांनी गेल्या वर्षी आमची कणकवलीकरांची काही नावं बोर्डावर इथे नाक्यावर लिहिली। ह्याच्यापूर्वी आम्हाला नगरपंचायत 110ची नोटीस देत असायची, पण नगरपंचायत म्हणजे आम्ही गरीब लोक असल्यामुळे थकबाकी काही वेळा राहायची त्यांची। अजूनपर्यंत आमची नावं बोर्डावर किंवा नाक्यावर नव्हती काय। आणि काही वेळा पाणीसुद्धा आम्हाला मिळत नाही, तर आम्ही काही नगरपंचायतीकडे कंप्लेंटी घेऊन जात नाही, आम्ही सांभाळून धरतो की बाबा पाणी नाही आलंय, जाऊ द्या। सांभाळलं आम्हाला, नगरपंचायतीने आम्हाला सांभाळलं। पण प्रत्येक साहेब आले, त्यांनी ते जे काही नेम काढला की नाक्यावर बोर्ड लिहून त्यांची नावं लिहायची, हे योग्य नाही असं मला तर वाटतं। कणकवलीकरांना कोणाची हवी आहे सत्ता, कणकवलीकरांना कोणाचं हवं आहे सरकार?